खाली बसा. अगदी 2 मिनिटात नाटकाचं उद्घाटन होणार आहे. उद्घाटन करणाऱ्या तरुणांना विनंती आपण पुढच्या रमेश महादेव माने, बाबासाहेब बाळू पाटील, अण्णासाहेब रामगंगे, दादासाहेब हरिभानवळे, नागनाथ बबन पवार, विकास डोबळे, आनंद विनायक पांचाळ, परमेश्वर दिलीप डोबळे आपण स्टेजच्या उजव्या बाजूला जन्माला येतो त्यावेळेस त्याच्या अंगावर मातृ ऋण, मातृपितृ ऋण आणि समाज ऋण हे दोन ऋण खूप मोठे असतात. माणसानं आयुष्यावर जरी काम करत राहिलं तर हे ऋण फिटत नसतात. अगदी ह्याच भावनेतून गावातील या तरुणांनी हे महान संगीत नाटक बसवण्यासाठी आर्थिक योगदान दिलं. या नाटकातील कलाकार सर्व 7 वर्षाच्या पुढील आहेत. त्यांची 3री पिढी सध्या गावात आहे. परंतु या तरुणांच्या आग्रहास्तव त्यांनी हा महान संगीत नाटक करण्याचं ठरवलं आणि या नाटकासाठी पूर्ण आर्थिक सहकार्य या 8 तरुणांनी केलं आहे. प्रथम नागनाथ बबन पवार त्यांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमेचे पूजन करून घ्यावं. नागनाथ बबन पवार याचा सेवक आहे. यानंतर विकास महादेव डोबळे या 8 जणांची ओळख करून देतो मी. अगदी लहान वयात सुद्धा समाजासाठी काहीतरी आपण समाजाचं काहीतरी केलं आहे या उदार भावनेतून त्यांनी नाटकासाठी आर्थिक सहकार्य केलेलं आहे. रमेश महादेव माने, बाबासाहेब बाळू पाटील, अण्णासाहेब रामगंगे, दादासाहेब हरिभानवळे, नागनाथ बबन पवार, विकास महादेव डोबळे, आनंद विनायक पांचाळ, परमेश्वर दिलीप डोबळे सर्वांचं ग्रामस्थाच्या वतीनं हार्दिक आभार, धन्यवाद. आपणास बजरंग बलीचा आशीर्वाद. यानंतर लगेचच नाटकाला सुरुवात होणार आहे. हो मामा सरका बनियात नव्हतं.
बोलतोय कोण? रामलाल. हो तिच्याकडून ठरवते. तू लवकर चल. हॅलो जरा इकडे बाबू. हॅलो ते काय बोलतोस? फक्त लावूनच हात मला सुटायचं. फक्त काय तुला टाकू? मग तू तुला माझ्या नावानं हाकावर असशील. हे पाहताच नाही विचारलं आहे त्याच्या निर्णयाची तयारी आहे म्हणून तो येईल तितक्या. तयारी सर्व आहे पण आज भाई जाणार म्हणून कुठल्या कामाला उत्साह कसा वाटत नाही.
इतकं चमत्कारिक आहे की त्यातल्या नुसत्या चांगल्या गोष्टीची अपेक्षा करायला निरंतर दुःखाची बस करायला लागली.
नावातून हजारो पत्रावळलेल्या आणि त्या परमेश्वराची सभा फिरली की तुझ्या डोळ्यात देखत इथल्या इथं तुझ्या आटोकाट प्रयत्न चालू असताना सुद्धा महासागर नको तलाव सुद्धा नको तो आता त्या सम्राटान ठेवून मला एखाद्या प्याला सुद्धा करून टाकेल. काय रे पैठणी आल्यास का? जेवण झालं ते चालते जेवण पैसे नाही झाला. हो वेळ फार लवकर 5 मिनिट एकदम आपण सर्वजण पाहिला पण काही असा सचिन का वैद्यकीचा अभ्यास गोळा करण्यास हिंदुस्थान में सोयी मनुष्याच्या आयुष्यात जेव्हा जेव्हा स्मृती आणि भावी काळाची कल्पना यांच्या तर्काचे श्रव्य जनांना चित्तवृत्ती व्यवहाराचा प्रसंग आणि रोजगाराची सुरुवात प्रत्येक जबाबदार वडील माणसाच्या मृत्यू या प्रसंगाने चित्तंतर घेऊन येतात. मला यावेळी माझ्या नजरेसमोर जात असलेलं हिंदुस्थानचं हे दारिद्र्य आणि उद्या दिसणारे इंग्लंडचं वैभव हे दोन्ही दिसतात. पण अशा वेळी जर माझ्या मनात काही चालवा तर त्याचं आश्चर्य उद्या मी माझ्या जन्मभूमीला असताना गणपतीचा वारसा मुलाकडे जाताना वडील धाकट्याचा जो विचार करतो तसाच मुलांचा भेदाभेद करण्याचा लायकी नालायकीचा प्रश्न फक्त जमिनी आणि जन्मभूमी यांचा प्रेमाचा वारसा मिळत तर काय तो पुढे पण जन्मदात्याकडे बोट करून दोघांनाही सारख्या धक्क्याने म्हणता येतं की ही माझी आई ही मोठ्या जन्मभूमीची आहे. आणि म्हणूनच म्हटलं आहे जननी जन्मभूमीच्या स्वर्गात घरी माझी आई वाढली. त्यावेळी जो मला तीव्र शोकाने झाला त्याचा पुन्हा मी अनुभव घेतला. श्री गौतमासारख्या महात्म्यांची त्यागभूमी प्रतापशाली वीरांची कर्मभूमी तीच आपली जन्म त्याकडे पाहून महाराष्ट्र छत्रपती जितक्या अधिकारानं म्हणत असत ही माझी जन्मभूमी त्याकडे पाहून मला लोकमान्य टिळक ही तितक्याच अधिकारानं म्हणत होते ही माझी जन्मभूमी. उद्या इंग्लंडहून परत आलं माझ्यासारखा पांपराला सुद्धा तिच्याकडे पाहून तितक्याच अधिकारानं म्हणता येईल
ही माझी धर्म समोरून येणाऱ्या नाट्य रसिकांना विनंती आपण स्टेजच्या डाव्या बाजूला यायचे. दादा थोडं पाठीमाग. समोर अजिबात जागा नाही. आपण स्टेजच्या डाव्या बाजूला यायचंय. उंडरगावचा झेंडा मुंबईच्या मंत्रालयावर लावणारे आमच्या गावचे सुपुत्र भैरवनाथ केशवराव दिलेले आहे. महाराष्ट्र शासनाचा अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असल्यामुळे साहेब येऊ शकले नाहीत. तरी पण आपल्या मातीचा आपण काहीतरी द्यावं लागतो या भावनेतून त्यांनी नाटक कंपनीस 5,001 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. त्यांनी त्यांचे आभार मानावे. मी त्यांचा आभार मानतो. पुन्हा एकदा सर्व नाट्य रसिक बंधू भगिनींना विनंती करतो की आपण नाटक अतिशय शांततेत पाहायचं, पार पाडायचं. आपलं कुठलंही कृत्य शांततेला गालबोट लागेल असं करू नये. आणि पुरुष मंडळीला विनंती की आपण इथून आतमधून अजिबात यायचं नाही. स्टेजच्या डाव्या बाजूला आपली व्यवस्था केलेली आहे. समोर अजिबात जागा नाही. आपणाशी नम्रतेची विनंती राहील. जय भवानी वीट उद्योग उंडरगाव राजेंद्र तुकाराम सूर्यवंशी राम सदाशिव माने 201 रुपयाचं पारितोषिक दिलेले आहे. पैकी पुष्कळावर दारू ही काय चीज आहे हेच मुळे माहिती. बरं मी मानतो दारू सुटत नाही असं काही करून चालायचं. एकदा दारू घेतली म्हणजे सुटत नाही. पण दारू बद्दल वाईट म्हणजे काय कारण तुम्ही 20 वर्ष गेल्याचे पदवीधर आहात. 4 दिवस परीक्षा देऊन एकदाच पदवी मिळवता आणि ती जन्माची चिकाची खरी म्हणून कुणी पदव्या घ्यायचं टाकलं आहे का? तशीच बायको नुसती माळ घातलेली उडत जन्म बायकोचा लगेच आम्ही लागतो ना म्हणून बायका त्याला टाकलं काय? पदवी वाईट नाही, बायको वाईट नाही, मग दारू तेवढी वाईट का? या 3 वर्षाचं एवढा साम्य जमलं म्हणून सर्वांची तुलना कशी होईल? पदवी आणि ती बायको याचे परिणाम असे वाईट होतात का? याचे परिणाम दारूपेक्षाही वाईट होतात. असे काही पदवीधर तुम्हाला मी हात धरून दाखवून देईन. पदवीचा नुसता नाव कोणता पोकारदार नसता तर त्याला मूर्खपणा आपल्या जगापुढे मांडण्याची छाती झाली. दारूवाल्याच्या बोलावी दुसऱ्याला म्हणत नाही. पण पदवीधराची मास्कर बरोबर तर त्याची त्याला सुद्धा कळत नाही. इंग्रजी आपण सुरू झाल्यामुळे आमच्या या हातभागी देशात अनेक आपत्ती आल्या. त्यात पदवी आणि प्रेम या अग्रगण्य आहेत. पाऊल टाकून पदवीचा वेध लागल्याबरोबर मुलाला मत आणखी मिश्या फुटू लागतात आणि मताच्या मजबूर मूर्खपणाला मन मोकळेपणाने मिळतो आणि मिश्याचा मोर्चा आकड्याच्या वळणा मानाने पोरीबाळाच्या प्रेमाकडे वळतो. मोठा प्रेमाचं तुम्ही विक्रमच म्हणायचं. तुम्ही आणखी त्याला घ्या म्हणजे उदात वगैरे हे शब्द तुमच्या जिल्ह्यावरून घेऊन जाते. प्रेम हे आशास्पद नाही वाटत. अहो
काव्यात कमल, नाटकासूर, कादंबरी भुयार, मासिक पुस्तकात खास अंग, वर्तमानपत्रात खास बातमीदार, संसारात प्रेम, औद्योगिक चळवळी सहकारिता, सुधारणे देशभक्ती, स्वार्थ त्याग आणि वेदांतात प्रभ्रम याचा जर धुमाकूळ माजरा नसता त्या गोष्टी सत्ताकाला जागा चोरली नसती. प्रेमाचे परिणाम दारूपेक्षा वाईट कसे होतात ते सांगा भाऊ. सुंदर स्त्रियाच्या प्रेमापुढे यामध्ये काय किंमत आहे? प्रेमात काय जीव आहे? प्रेमात देखील प्रत्येक बाबतीत प्रेमात म्हणजे राजा सुद्धा अगदी गुलाम, पण मध्ये गुलाम सुद्धा अगदी राजासारखा स्वतंत्र. प्रेम भीक मागायला सांगतो. तर ह्या मदिरेमुळं तिच्या उदय त्याला उडेल बायाला नसते. प्रेमामुळं प्रियसीच्या लाटा खायला लागतात. तर ह्या मदिरेमुळं साऱ्या जगाला लाटा येत. प्रेमामुळं मदिरेमुळं कल्पना शक्ती अनिवार्य वाटते. आज कशा प्रेमामुळं एखादी मदिरा दारूमुळं सगळ्या जगाला लाथा मारते. खरं आहे या गोष्टी नव्हत्या माझ्या लक्षात आहे. बाकी खरं म्हटलं तर तसल्या जुन्या जी हल्ली वेळेने दिसून येऊ लागली आहे रात्रीच्या रात्री झोपे वाचून काढायला लागतात. मजुरीमुळे रात्रीच्याच काय दिवस सुद्धा झोपे जातात. मद्यपान नीतिमत्तेला फार पोषक आहे. ऐकण्यासाठी मद्यपी कधी खोटं बोलत नाही, कारण त्याला खोटं कधी सांगतात येत नाही. मद्यपी कधी कोणाची साडी कोणाजवळ करत नाही, कारण त्याला माझा कोण काय बोलला याची त्याला आठवण नसते. मद्यपी कोणाचा विश्वासघात करत नाही, कारण त्याच्या विश्वासात चोरीच्या बाबतीत तर तो व्यक्ती अगदी आजारा. लहानशी गोष्ट सुद्धा त्याला दुसऱ्याजवळून चोरून ठेवता येत नाही. आठल्या दिवशी बोलून टाकतो दारू सुद्धा अशी खट्टेवर गोष्टी घेऊ नका. एकदा आमच्या मद्यपानाच्या बैठकीत आमच्या एका मित्राला चोरी करायची इच्छा झाली. तेव्हा त्याला मोठ्या शर्तीनं माझ्या बोटातली अंगठी पळव आणि तेच पुढे दारूच्या धुंदीत माझ्याजवळ ठेवायला दिलं. मात्र हा माल चोरीचा आहे, कोणाला सांगू असं गंभीरपणा त्याला मला म्हणजे या दोघांनाही सांभाळलं. पण एकाला चोरी केल्याचं आणि दुसऱ्याला चोरी सापडल्याचं ते तुमच्या प्रेमाच्या बाबतीत पहा. कुणी कुणाचं मन चोरतो तर कुणी चोरून मेथी घ्यायच्या, एकमेकांकडे पाहायचं ते सुद्धा चोरून तिथून तिथून सगळा चोराचा वाला एवढं पाहिजे आहे. तसं या प्रेमाला दोन जीवाचा अगदी एक जीव, दोन जीवाचा एक जीव होत नाही, पण एका जोडण्याच्या दोन जीवापासून 10-15 जीवाचं लटमल मात्र हिंदुस्थानचे आहेत. आम्हाला आता वंशवरच 33 कोटी फळाली लढून निघाला. त्याच्या मुळाशी दारूचं शिंपण झालं म्हणून नाही, तो प्रेम नळाच्या शिंपण्यानं थोपवला आहे. त्याचा मनात जीव कमी करण्याबाबतीत मदिरा श्रेष्ठ. आजपर्यंत अजबात यामध्ये काही जीव नाही केलेले आहेत. आपला दोन जीवाचा एक जीव काम करण्याचा अर्धवट काम प्रेमामुळे हा जो पृथ्वीचा प्रगात घडतो आहे त्याला तुम्ही प्रवेश अडथळा.
रंगभूमीच्या आणि प्रेक्षकाच्या मध्ये दिलेच्या अग्निरेखा नाट्यसृष्टीची हे मर्यादा वळून सत्यसृष्टी उतरली म्हणजे त्याचे पोरखे पाहणाऱ्याच्या निम्मेदारांना सुद्धा लायकीचे नसतात. लोक म्हणतात नाटक हे संसाराचं चित्र आहे, पण मी म्हणतो संसार हे नाटकाचं चित्र बनत चालले. प्रीतिवाच्या पूर्वागाशी उत्तराचा काळी इतकाही संबंध नसतो किंवा काळी इतका संबंध असतो. प्रीतिवा 2 मास आपण वकिला मार्फत त्याचा विषय करून घ्यावा लागतो. लग्नाच्या आधी प्रेमाच्या आसूपासून हातात हात घालून भटकण्यासाठी जी चळवळत असतात, नुसते पायभूत अडचण करण्यासाठी ज्या उत्कंठेने एकमेकाच्या वाटेकडे डोळे लावून बसतात, ते पुढे एकमेकाच्या डोळ्यात खून फेकण्यासाठी पाहत असतात. चुंबनासाठी तोंडाला तोंड भिडविणारी जोडते, ते पुढे एकमेकाची तोंड बघितल्याबरोबर सावची जुळून असं करावं लागतात आणि दुसऱ्याच्या आधाराचा आपल्या खंड करण्यापासून आपल्या ठिकाणदार खाणे जाते. मला वाटतं सुधारणेच्या बाबतीत एकंदरीत तुमचं मन बरंच करू शकते. जुन्या थाटाच्या लग्नाला तुमचा तितका वेळ मिळते. अलीकडे त्याही गोष्टीला माझ्या मन विरोध होत चाललेला आहे. कारण पुढले 7 जन्म सरोख्याने काढण्यासाठी एकमेकांसमोर आलेली वधूवर अनुभवांचे असं वाटायला लागतात की मागच्या 7 जन्माचं वैर साधण्यासाठी एकमेकांसमोर आलेले. बालभोत हाताच्या लग्नाच्या बारशाला जशी भट्टाभिषुकाची जरूर भासते, तशी आता त्याच्या उत्तर क्रियेत वकील मनसुबाची जरूर बसू लागली. अलीकडे आम्ही नेहमी पाहतो नवरा बायकोच्या देहभागाची खटले प्रमाणाबाहेर वाढत चाललेले आहे. बोलल्यावर नवरा बायकोच्या भोवती भट्टाभिषुकाने गुंडाळलेल्या सुताच्या गुंतागुंती सुद्धा देवानी दरबारात उचलाव्या लागतात आणि धर्माच्या मंत्रांनी केले पातळ कायद्याचे कलमाने निसटावे लागतात. एकंदरीत बघा ना, स्वतःच्या बायकोकडे पाहण्याची लोण्याची नजर इतकी फिरली आहे अशी दिसते. परत स्त्रीकडे सुद्धा स्वतःच्या स्त्रीकडे पाहणाऱ्याला पुण्यत लोक याची पाळी येत चालली आहे आणि परत स्त्रीऐवजी स्त्रीच पाहते समोर होत चाललेली आहे. तुम्ही केवळ खटेनं बोलत आहात म्हणून तुम्हाला तितक्याच जरुरी नाही. बाकी खरं म्हटलं तर तसल्या दुनियेत जी जी हल्ली व्यक्तीने दिसू लागली आहे तिच्याबद्दल वाढ बदलायला जबाबदार झालं पाहिजे. बदलत्या परिस्थितीचा लग्न संबंध मुळीच विचार न करण्याचा आमच्या वडील पिढीच्या दिसतो. एक काही म्हणा बाकी एकंदरीत लग्नाच्या बाबतीत बोलवाला काढून पाहिल्यावर असं वाटायला लागतं संसार मार्गाच्या प्रवाशानं लग्नाची बोटी पायात अडकवून घेण्यापेक्षा एखाद्या सार्वजनिक मार्गाला गेला बरं आणि पुढे मग वा इतकी आली की दुसरी कोणती असेल असं मला वाटत नाही. वगैरे तुम्ही आज आहात अहो असल्या काही खाली पोराबाळाच्या खेळाची नावा तुमचा सुद्धा समान ठेवायचं कारण नाही. शिवाय बेमान दिवसेल तर बाहेरच्या रस्त्याकडे मोठा मोकळा माबाप सरकारनं बाहेरच्या बायकाच्या पोटा पाण्याकडे अजून आपली कायदेशीर कपालदृष्टी वळवली नाही. बघता दिसली तर तिची हक्कालपट्टी करताना पोटगी खर्चाचं आहे करण्याचं कारण नसतं. जाऊ दे 4 अर्थांमध्ये जमण्यासाठी जावायचं तिथे दारूमुळे मनुष्याची वगैरे याचा खरं आहे ना. एक 8
असले प्रश्न साहेब लोकांना विचारा. असं राहण्याची काल्पनिक कास्तवारी पेशा कोट्यानी कोटी साहेबाच्या भेटीसाठी बंगल्याबाहेर उभे आहेत. आणि बंगल्याच्या आत तेरेवर केले घेण्याच्या नादात सत्ताधारी साहेब. तुम्ही असली वेळेवर प्रश्न विचारण्याचं कारण एवढंच. मगापासून तुम्ही हात राखून काम करताय. तुम्ही आता तितके काय नवीन नाही. काय तुम्ही आता तितके काय नवीन नाही. नवीन येणाऱ्याच्या आबरूला या घरी येण्याचा अजिबात कारण. नवीन घेणाऱ्याच्या आबरूला आम्ही 4-6 महिने चांगलं जपत असतो. पुढे त्याला त्याच्या आबरूमध्ये मला आबरू कीर्ती या गोष्टीने चाळ आहे. ज्याने जिद्दपर्यंत साऱ्या जगाचा निरोप घेतला त्याला तसल्या गोष्टीने काय बरं वाटतं. मी भर चौकात जाऊन पीठ बसला. मला सांगितलं माझी अशी उत्साही माणसं मिळाली पाहिजेत आम्हाला. हे मद्यपानाची मोकळेपणा खाण्यापिण्याची कायमची दूर व्हावी यासाठी आम्ही एक मद्यपानाची संस्था करणार आहोत. मद्यपान हे हलक्या लोकांच्या हाती गेल्यामुळं संभाव्य समाजाकडून जी दारूची हेटाळी होते ती बंद होय. दारूच्या व्यसनाला सभ्य स्वरूप यावं हा त्या मंडळाचा मुख्य उद्देश आहे. यात सर्व धर्माचे, सर्व पंथाचे, सर्व जातीचे, कोट जातीचे दारू पिणारे लोक असल्यामुळं याला आम्ही आर्य मदिरा मंडळ हे नाव दिलं आहे. याच्या सर्व उद्देश प्रसिद्ध करून थोडे जंग पायावर त्याची लवकर निभावणे काय. तेव्हा योग्य वेळी मी तुम्हाला सांगेन. म्हणजे एवढं उरलं आहे तेवढं उलटा आणि मत करा. आज माझ्या नावानं तिथे म्हणून हात मारायचं झालं नाही. तेव्हा घाबरून तो काही नीटसं काय याला थोडी बडीशो बांधून दे भाऊ. कोणाला याला बडीशो बांधून दे भाऊ. याला बडीशे आणते. मग काय आर्यमध्ये मंडळाला पाठीमध्ये येणार नाही तुम्ही. या संसारात मला पाचपण असं राहिलंच नाही. या बडीशे
दादासाहेबांच्या घरी गेला होतात का? बाईसाहेबांचे भाऊ ते पद्माकर दादा त्यांना माहेरी न्यायला आले. त्यांच्या बरोबर शरदीबाई पण जाणार आहे. त्या जाणाऱ्या घेऊन घराला तो फक्त तुम्ही आणि मी काय ते बाकी शिल्लक आहो. दाग दागिने सामान सुमार नावं ठेवतो घरात. वडिलांनी सोन्याच्या राशी रचून घरात सोन्याची लंका करून ठेवली होती. पण तुमच्या आशीर्वादानं उभ्या संसारात सावकारानं रामराज्य लुटलं. ते मला असू द्या हो, पण मी म्हणते सगळं सामान कसं विकलं? त्यात काय होते निम्मा सामान इकडं म्हणून गरीब होत चाललो आणि गरीब होत चाललो म्हणून चांगल्या लिहाय वाचायचा नाद होता, पण सगळी पुस्तकं सुद्धा भेटून टाकली. तुला दूरदर्शक कोण नाही, तुला दूरदर्शक कोण नाही. मला हल्लीचा योग विद्यादानाचा आहे, समजले. दुष्काळाच्या दिवसात दानशूर श्रीमान लोक बाजार भावाने दाणे भोटा खरेदी करून गोर गरिबाला स्वस्त भावात विकून टाकतात. त्याची नाही कुठं हाकाटी होत. त्याचप्रमाणे भर किमतीला घेतलेली पुस्तकं गरज म्हणतो वाचताना निम्म्या दरानं देणे याला कोण वाईट म्हणेल. निम्म्या दरानं विद्यार्थ्याला निम्म्या दरानं नाटकाला सोडण्यापेक्षा निम्म्या दरानं पुस्तकं देणं हेच पुण्याचं आहे, समजले. तोंडावर तर अगदी सरस्वती बसली आहे. घरातल्या तसबिरी सुद्धा सगळ्या विकून टाकल्या. जन्मदात्या वडिलांची तसबी, पण ती देखील 4 आण्याला विकली तुम्ही. मग त्यात आमच्या वडिलाचं नाव नक्कीच वाढला का कमी बाजारात आणतात शिवाजी बाजीरावासारख्या महात्म्यांचे फार काय देवाधिकाच्या तस्वीरात 2 आणायला मिळतात. त्याच्यापेक्षा आमचे वडील जास्त वाटत. बरोबर, माणसाच्या जन्माला आला आहात ना एवढंच. बाकी सकाळी उठून तुम्ही तोंड सुद्धा कोण जास्त लागले बघा. हो बघा, हो खूप हिरमुरवा धरली आजपर्यंत. वाघ म्हटलं तरी खातो आणि वाघोबा म्हटलं तरी खातो. मी ही अशी बोलणारच. करून करून काय करणार हो तुम्ही माझं? करणार काय करणार? तोंडाला तोंड दिलीस का काय इथल्या इथं एका तोंडाने 2 तोंड करून 10 तुला उचलं भेट अलंकार वाटाघाटी ठरवला. तू कोण वाचून एखादा दागिना असं राहिला असेल तो ठेव बुडावून. दागिना हे एवढं मणिमंगळसूत्र राहिले तुमच्या नावाचं, हे काय? मग ते नाही इकडं. एकट्या दुकट्या दागिन्याची मिरवणूक काढली म्हणजे आपल्या गरिबी बरोबर ज्या लोकांच्या नजरेला मनाचा हास्यपणा येऊ दे. श्रीमंताच्या ठिकाणी सर्वांग दिलेल्या श्रीमंताला एखाद्या दागिन्याची उडून वाटते चंद्राच्या करेक्याप्रमाणे. त्याचप्रमाणे उघड्या बघड्या गरिबानं एखादा दागिना अंगावर घातला म्हणजे काळ्या कुरकुरीत अंगावर पांढऱ्या थोडासा काय खेळत मला दिसतो. आमच्याकडे अहो काय बोलतात काय? अहो देवा ब्राह्मणची 4 चौघांची काही लाज धरा. तुमच्या नावाला म्हणूनच ना बांधलं हे गळ्यात. सोपाचे चिन्हासाठी सोन्याचे मणी काही लागत नाही. नुसती पोत गळत असली म्हणजे झालं सौभाग्य. मी तुझ्या सौभाग्याला धक्का लावतो. पोत मागितली बरं, दोरा मागितला मणी तेवढं तोडून देतो म्हणजे झालं. बायकाच्या गळ्याचे मंगळसूत्राचे मणी म्हणजे जाणण्याचे ब्रह्म घातच नाही की ते अगदी गळतच असली पाहिजे. हो एवढं बाकी खरंय. इतकं कुठं आलं आम्हा बायकांचं भाग्य. जाणण्याची ब्रह्मगाठ पाहिली ना की तुमच्यासारखा ब्रह्मराक्ष मांडू सोडून पळत सुटतो. बरोबर आहे. सोन्याचा मणी दाखला म्हणजे तोच ब्रह्मराक्षस असा मांडून राहतो.
देवाची सुद्धा शक्ती नाही याची.
निघायला घेत नाही. सिंधुताई, मी तरी इतका आग्रह धरला असता बाबांनी स्वतः श्रीमंतांनी सुद्धा इंदिराबाईंना पुष्कळ सांगून पाहिजे, पण कोणीच्या जाती पुढे काय इलाज तुमच्या मनात तुम्ही बाजूच असेल श्रीमंताचा तुम्ही असता किती ऋणानुबंध आहे त्यातून इंदिराबाई म्हणजे एका संस्थानाची एक होती बरोबर आणि नव्यानच आपली तयार मिळाली. आमची सिंधुताई म्हणजे तिच्या जेव्हा भावची होती तेव्हा तिने घेतला हात की सिंधुताईच पार टाकली पाहिजे. एक मन आहे ना, राज हट्ट, बाळ हट्ट आणि स्त्री हट्ट हे विधात्याला सुद्धा पुरावे लागतात. मग याचा तिन्ही जोर येतो आपल्यासारखी जी प्रेरणा उडवली तर हा सिंधुताईला लवकर परत पाठवायचं मात्र मालक आहे. शिवाय तिच्या वाटत्या जीवाची दर्द सोसायला आमच्या श्रीमंत पोटावर आल्या काय सांगितली पाहिजे ठरलं नाही करायचं. दादा आणि बहिणी काय खरं ते खत. दादा मी जाऊ ना बहिणी बरोबर. बरं इथे एकट्याला जाऊन कसं चालेल, दिवसभर कोर्टात असावं लागणार आणि शिवाय भाई म्हणावं तर तोही इथं नाही. शरदला न्यायला पाहिजे, बाई सगळं आजच निघायला पाहिजे ना. तुम्ही हा म्हणावा आणि आम्ही जातो म्हणावं असा तर काय नातं आहे. पण आम्ही गिरणीचे बालक म्हणजे दिसायला बाहेरून लोकांना सुद्धा दिसतो, पण खरं म्हणाल तर गिरणीचा बालक म्हणजे 1000 यंत्राचं एक केंद्र असेल. ठरलेली चक्र गेल्या काळात चुकत आहे म्हणून पण ते अजून पण दिल्या म्हणजे तुमचा तो काकून हुशार चला दिवाळी देणार आहे. आणि बरं का दादा, गीता बाई तर आमच्या घरच्या माणसांच्या पलीकडेच आले. असं मिळालं कसं झालं खरंच त्यांची गाणीदार म्हणून मला घरचा क्लास घ्यायचा आहे. एक दोन नाही निदान 4 महिने तरी मला यांच्या बंदीवर राहावं लागणार, कारण हक्काची एवढा तुमचा इतक्या दिवसाची इतक्याच महिन्याची. दादा येऊ बाबा येऊ पण मूळ स्वभाव काही जाईना. बरं पण भाईला सांगितलं लक्षात आले ना, ते माझ्या जीवाला उगाच आल्यासारखं होईल. इथे एकटं राहायचं. एखाद्या बोर्डिंगात ठेवतेच का मला? रामलाल आहे शहाणा आणि तू आहे देशाने. या जगात तुझ्या केसाची एकही गोष्ट नाही की जिचा म्हणे सुधाकराला मोह पडेल. आज आमच्या दादासाहेबांची सलग मनसभा 6 महिने रद्द केली. दादासाहेब म्हणजे हो कारण तरी कसं मिळालं? तुम्ही म्हणता त्याच्यापेक्षा दादासाहेब चांगले काय
एखाद्याचं नाव गावात लागलं म्हणजे सारा गाव त्याच्या वाईटावर. चार चौघांनी चौ पडून चालचाल केल्यामुळे अगदी ते सिल्ल्यासारखे झालेले आहेत. मग मुळसपाणी मोठा केला म्हणतो. मुलसरांचा मुली चूक नाही त्या. असं कोण कुणाचं बोलणं सहन करून घेणार. झालं काय, कुठल्याच्या मुद्द्यावर आमचं म्हणणं मुसलमानात पटेल. खरं पाहिलं असता बाळासाहेबांनी नीट समजावून द्यायला पाहिजे होतं. पण तरुणाचा एवढं पण कुठून राहिला हे रागारागानं बोलू लागले. चार चौघांनी हातून हे टाळली. दादासाहेबाचा सुमार सुटला आणि मुलसभाला होय ना हे वाटतं ते बोलू लागले. तेव्हा मुलसभाला असं करणं भाग पडलं. तरी बरं म्हातारा पुष्कळ पोक्त होता म्हणून त्याला 6 महिने पुरती सनद रद्द केली. त्याच्या जागेवर दुसरा कोणी अहो मी असतो तरी सुद्धा जन्माचा संसार तुम्ही केला असता. हा एवढा प्रकार झाल्यावर मग काय ज्यांना त्यांना हसून हे काही करायला झाला पाहिजे. या बिचाराला मरण्यापेक्षा आपले फोटोच बसले. कसं तरी त्याला घरी नेऊन पोहोचलो आणि तडक इकडे निघून आलो म्हणून नाही लागला. खूप वाईट वाटलं. आता आधीच उशीर झालेला आहे. आणखी वेळ घ्यायला नको. करा कामाला सुरुवात. नाव काय ठेवायचं? हे बघा शास्त्री बुवा, कामाला आणखी बैठकीला अशी एकदम सुरुवात होऊया. हे पहा मी काही टाकलं तयार करून आणले.